नमस्कार, मी युवराज कर्णुके, शिवसेना शहर प्रमुख भिवापूर। आज भिवापूर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 3 भुईदान या गावाला आपण भेट दिलेली आहे। मी काल या गावामध्ये आलो असता या गावातील नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्या। या गावामध्ये रोज सायंकाळी वाघ फिरतो, कधी दुपारी पण या गावामध्ये वाघ येत असतो। या गावाची जे लोकसंख्या आहे ते कमी आहे आणि या गावामध्ये छोटी मुलं आणि परिवार आहे, लोकांचे कुटुंब आहे, तर त्यांना नेहमी त्या वाघाच्या धास्तीमध्ये राहावं लागते। आणि इथून भिवापूर हा 2 किलोमीटर आहे। त्यांना येताना कधी रात्रीला मुलींचे ट्युशन असते तर रात्री येत असतात। नगरपंचायतला मी पण वारंवार सांगितलं की या रोडचे लाईट कंटिन्यू चालू ठेवा। रात्रीला कधी आलो तर लाईट बंद असतात, त्या गावातली मागणी असते तरी लाईट बंद असतात। त्यांना आज सांगितलं तर 10 दिवसांनी ते लाईट लागतात, अशी परिस्थिती या भुईदानची आहे। आणि काल रात्रीला पुन्हा वाघाने येऊन या गावचं कुत्र्याला मारलेलं आहे। तर हे लोक कधीपर्यंत त्या वाघाच्या धास्तीमध्ये राहतील? त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला या ठिकाणून उचलून भिवापूरला पुनर्वसित करावे। आणि मागील दिवसामध्ये लोकांनी भेट दिलं, त्यांना आश्वासन दिलेलं आहे, पण अद्याप ही निवडणूक संपल्यानंतर कोणीही त्या विषयावर विचारणा करण्याकरिता या गावात आलेले नाही। लोकांचा रोष आहे की आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणून तुम्ही आम्हाला भिवापूरला पुनर्वसित करावे, नाहीतर आम्ही आंदोलन करू। मी रवींद्र वारकर बोलत आहे। भुदान म्हणून भुदान हे भिवापूर वरून 2 किलोमीटर अंतरावर आहे। भुदानला लागून जंगल आहे, रस्त्याला लागून जंगल आहे। येता जाता लोकांना वाघाची खूप धास्ती भरलेली आहे आणि रोज रात्री गावामध्ये वाघ शिरतो। 2-3 कुत्र्याला उचललेले आहेत। आम्हाला घराच्या बाहेर निघण्याची आम्हाला भीती वाटत आहे आणि म्हणून आम्हाला ह्या गावाचं स्थलांतरित व्हावं अशी आमची इच्छा आहे, आमची मागणी आहे। आणि आम्हाला भिवापूर याच ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करून आमचं पुनर्वसन करून द्यावं हीच आमची अपेक्षा आहे। येवले बोलत आहे भुईदान मरुपारवरून। या गावात रोज वाघ येत आहे, मुला बाळाला सगळ्याला भीती आहे, आम्हाला पण भीती आहे या गावात राहण्याची। 6 वाजले तर घराच्या बाहेर निघण्याची भीती आहे। मुला बाळाला शाळेत जातात, 6 वाजतापासून आम्ही घरात राहतो। या गावाची पुनर्वसन करून द्यावा, आमच्या गाव भिवापूर मध्ये द्यावा। दूर आम्हाला पाहिजे बी नाही, गावातच पाहिजे भिवापुरात, हेच आमची मागणी आहे।